मंडळी, एका बाजूला अल्लू अर्जुनच्या पुष्पा द रूल या सिनेमाने केवळ 18व्या दिवशी भारतात 1062 कोटींची कमाई करत 110 वर्षांचा बेंचमार्क प्रस्थापित करत रेकॉर्ड केलाय। पुष्पाने बाहुबली 2 चा रेकॉर्ड ब्रेक केलाय आणि ती सध्या भारतातली टॉप बिझनेस करणारी मूवी बनली आहे। तसंच जगभरात 1,500 कोटींपेक्षा जास्त बिझनेस करून पुष्पाची वाटचाल आमिरच्या दंगल सिनेमाचं रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेनं सुरू आहे। इतकंच नाही तर येत्या शुक्रवारी पुष्पाचे मेकर सिनेमातील 20 मिनिटाचा डिलेटेड सीन ऍड करून पुन्हा एकदा थिएटरमध्ये सिनेमा रिलीज करणार आहेत। म्हणजे आता एकूण 4.25 तासाचा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असं बोललं जातंय। पण एका बाजूला हे सगळं गुडी-गडी होत असताना मात्र दुसऱ्या बाजूला सिनेमा प्री-रिलीजच्या वेळी घडलेल्या महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर अल्लू अर्जुनच्या वैयक्तिक अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। त्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी तर जणू हात धुवूनच अल्लू अर्जुनच्या मागे लागलेले आहेत। काल अल्लू अर्जुनच्या घरावर मोठी दगडफेक करण्यात आली। त्या हल्ल्यामुळे अल्लू अर्जुनला त्याच्या बायको मुलाला घेऊन सुरक्षित ठिकाणी पळून जावं लागलं। पुढे त्यानं त्या हल्ल्यानंतर पत्रकार परिषद घेत त्याची बाजू मांडली। पण तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा अल्लू अर्जुनवर इतका राग काय? फक्त त्या महिलेचा अपघाती मृत्यू याला कारणीभूत आहे का आणखी काही? सगळंच प्रकरण सविस्तर जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय वारी। मंडळी, अल्लू अर्जुनच्या घरावरील हल्ला प्रकरणी काल हैदराबाद पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय। तसंच 8 ते 10 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। मिळालेल्या माहितीनुसार दगडफेक आणि तोडफोड प्रकरणातले आरोपी उस्मानिया युनिव्हर्सिटी जॉईंट ऍक्शन कमिटीचे सदस्य असल्याचा दावा करण्यात येत आहे। तसंच त्यांनी अल्लू अर्जुनकडे पीडित कुटुंबासाठी मदत म्हणून 1 कोटी रुपये देण्याची मागणी केल्याचंही बोललं जात आहे। दरम्यान दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं हैदराबादच्या वेस्ट झोन डीसीपींनी म्हटलंय। डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार ती घटना रविवारी 22 डिसेंबर सकाळी 4:45 वाजता घडली। सुरुवातीला अचानक काही लोक हातात फलक घेऊन अभिनेता अल्लू अर्जुन याच्या घरासमोर जमा झाले आणि त्यांनी घोषणा दिल्या। नंतर आंदोलन करणाऱ्यांपैकी एक जण सुरक्षा भिंतीवर चढला आणि घराच्या परिसरात टोमॅटो फेकण्यास सुरुवात केली। सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा झटापट झाली आणि आंदोलकांनी सुरक्षा भिंतीवर चढत सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली। त्यावेळी त्यांनी येथे ठेवलेल्या फुलांच्या कुंड्यांची तोडफोड केली। त्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जुबिली हिल पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी 6 जणांना ताब्यात घेतलं। ते सर्व उस्मानिया युनिव्हर्सिटी जॉईंट ऍक्शन कमिटीचे सदस्य असल्याचा दावा केला जात आहे। सध्या या घटनेबद्दल तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ही चित्रपट अभिनेत्याच्या घरावर झालेला हल्ला निषेधार्थ असून हे खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे। पण या हल्ल्यानंतर अल्लू अर्जुन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्यातल्या दुश्मनीची चर्चा आता व्हायला लागली आहे। आता याची सुरुवात कशी आहे आणि कधी झाली याबद्दल आपण जाणून घेऊ। मंडळी, पुष्पा 2 या सिनेमाच्या रिलीज आधी एक दिवस संध्या थिएटरच्या बाहेर एक खास शो आयोजित करण्यात आला होता। तिथे अल्लू अर्जुनच्या एंट्री नंतर अचानक चेंगराचेंगरी झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता। त्यानंतर मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली होती। पण एकच रात्र जेलमध्ये काढल्यानंतर अल्लू अर्जुनला लगेचच जामीन मिळाला। तेलंगणा उच्च न्यायालयानं त्याला 4 आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला। पण तेव्हा घटना प्रसंगी पोलिसांनी कल्पना देऊन सुद्धा अल्लू अर्जुन तिथेच थांबला आणि परिस्थिती कंट्रोलच्या बाहेर गेली असा आरोप पोलिसांसह तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केलाय। पोलिसांनी तर आता त्याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आणल्याचं सांगितलं जात आहे। पण अल्लू अर्जुनच्या स्पष्टीकरणानुसार पोलिसांनी कल्पना दिल्यावर तो लगेच तिथून निघून गेला होता। कोणाचा तरी जीव गेलाय हे ऐकल्यानंतर तिथेच थांबायला तो इतका अमानवी नाही असं तो म्हणाला। पण घटना झाल्यापासून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि अभिनेते अल्लू अर्जुन यांच्यात वॉर सुरू झालाय। त्यांच्यातल्या या वादाकडे आता आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी विरुद्ध फिल्मी अभिनेते व सध्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यातल्या वादासारखं बघितलं जात आहे। जगन मोहन रेड्डी यांनी जसं चंद्राबाबू नायडू यांची साथ देणाऱ्या पवन कल्याण यांची कोंडी करत त्यांना आंध्राच्या राजकारणात नामोहरण करण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी दोघांनी एकमेकांवर अगदी वैयक्तिक टीका करायलाही मागे पुढे पाहिलं नव्हतं असं म्हटलं जात आहे। दरम्यान तसंच आता रेवंत रेड्डी अल्लू अर्जुनच्या बाबतीत करू पाहतायत का अशी चर्चा होतीये। कारण मागच्या काही काळात अल्लू अर्जुनने दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या आणि तो राजकारणात उतरणार अशा चर्चा रंगल्या होत्या। तसंच अल्लू अर्जुन याचे रेवंत रेड्डीचे विरोधक असलेल्या बीआरएस पक्षाच्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत आणि त्याचा राग मनात धरून
रेवंत रेड्डी अल्लू अर्जुनला धारेवर धरत असल्याचं बोललं जात आहे, कारण सत्ता बदल झाल्यानंतरही अद्याप तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा तेलुगू चित्रपट व्यवसाय हा BRS पक्षाचे नेते KT रामाराव यांच्या ताब्यात आहे. त्यांचे सर्व अभिनेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यांचा हात धरून भविष्यात अल्लू अर्जुन पवन कल्याण सारखा तेलंगणाच्या राजकारणात स्थिरावला तर रेवंत रेड्डी यांच्या अडचणी वाढतील, म्हणून आतापासूनच रेवंत रेड्डी त्याला दबावात ठेवत आहेत असं बोललं जात आहे. पण सध्या आपल्या राजकारणात येण्याचा काही मानस नाही असं अल्लू अर्जुनने बोलून दाखवलंय. आता अजून याबद्दल सांगायचं म्हणजे सोशल मीडियापासून तेलंगणाच्या विधानसभेपर्यंत या प्रकरणाची चर्चा होत आहे. अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर एक करून त्याच्या सर्व समर्थकांना पहिल्या दिवसापासून शांत राहण्याचं आवाहन केलंय. मी माझ्या सर्व चाहत्यांना आवाहन करतो की घडलेल्या प्रकाराबद्दल ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठेही आपल्या भावना व्यक्त करताना आक्षेपार्ह भाषा किंवा वर्तन करू नका. तर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत असं विधान केलंय की पोलिसांनी सांगून देखील अल्लू अर्जुनने निष्काळजीपणा केला. चित्रपट निर्माते त्यांचा व्यवसाय करू शकतात, मात्र चित्रपट निर्माते जर लोकांच्या जीवाशी खेळत असतील तर मी गप्प राहणार नाही. फिल्म अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केल्यावर काही राजकीय पक्षांनी अत्यंत राक्षसी वर्तन केलं. त्यावर अल्लू अर्जुन म्हणाला की काही जण चित्रपट उद्योगाला ज्या पद्धतीनं वागवतायत ते बरोबर नाही. त्याच्या विरोधात अपप्रचार केला जातोय आणि कोणीही पोलीस त्याला सूचना देण्यासाठी त्याच्याकडे आला नव्हता. त्यामुळे आता नेमकं कोण खरं बोलतंय हे कळायला मार्ग नाही. पण यानंतर सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या भूमिकेचं त्यांचे समर्थक कौतुक करतायत. संध्या चित्रपटगृहातील घटनेबद्दल विधानसभेत रेवंत रेड्डी म्हणाले की पोलिसांनी संध्या चित्रपटगृहातील विशेष शोला परवानगी दिली नव्हती. पोलिसांचं म्हणणं होतं की जर इथे एखादा सेलिब्रिटी आला तर अडचणी येतील, कारण संध्या चित्रपटगृहात जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे. परवानगी दिलेली नसताना देखील पुष्पा चित्रपटाचा नायक चित्रपटगृहात गेला. जर अल्लू अर्जुन फक्त चित्रपटगृहात गेला असता आणि त्यानं फक्त चित्रपट पाहिला असता तर काहीही हरकत नव्हती. मात्र चित्रपटगृहात जात असताना रस्त्यातच त्यानं त्याच्या कारचा रूफटॉप उघडला आणि रोड शो केला. त्यामुळे आसपासच्या सर्व चित्रपटगृहातील लोक अचानक संध्या चित्रपटगृहाकडे पळाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात रेवती महिलेचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा कोमामध्ये गेला. पण या भयंकर चेंगराचेंगरीमध्ये देखील त्या आईनं आपल्या मुलाचा हात सोडला नाही. त्यावेळी पोलिसांनी अल्लू अर्जुनला सांगितलं की तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. मात्र तरी देखील त्यानं ऐकलं नाही. त्यांच्याच बोलण्याला पोलीस आयुक्तांनी दुजोरा दिला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की चित्रपटाचा नायक चित्रपटगृहाबाहेर जाण्यास तयार झाला नाही. त्यामुळे पोलीस उपायुक्तांना त्यांना सांगावं लागलं की जर ते तिथून गेले नाहीत तर त्यांना अटक करण्यात येईल. त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी अल्लू अर्जुनला कारमध्ये बसवलं. मात्र तिथून जात असताना देखील अल्लू अर्जुननं कारचं रूफटॉप उघडलं आणि रोड शो केला. ज्या कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला त्या कुटुंबातील मुलगा अल्लू अर्जुनचा चाहता असल्यामुळे त्यांनी 3,000 रुपये देऊन चित्रपटाची तिकीटं विकत घेतली होती. मात्र त्या मुलाच्या आईचा चित्रपटगृहात चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जुननं त्या कुटुंबाला भेट दिली नाही किंवा त्या मुलाची भेटही घेतली नाही. जे लोक 10 वर्ष मंत्री होते ते देखील अशा अमानुष लोकांना पोलीस ठाण्यात नेलं म्हणून सरकारवर टीका करत आहेत. जे लोक मृत्यूला जबाबदार आहेत त्यांना पोलीस ठाण्यात बोलावलं तर या घटनेबाबत सरकारला दोष देत ते अत्यंत वाईट भाषा वापरत आहेत. चित्रपट आणि राजकारण्यांसाठी काही विशेष कायदा आहे का? आमचं सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार काम करत आहे. त्यांनी त्यांचा व्यवसाय करावा. मात्र जर ते लोकांच्या जीवाशी खेळणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही जोपर्यंत सत्तेत आहोत तोपर्यंत अशा गोष्टी चालू दिल्या जाणार नाहीत असं म्हणत त्यांनी BRS पक्षावर निशाणा साधला. पण घटना कळल्यानंतर अल्लू अर्जुनने मृत कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली. तसंच ऑन कॅमेरा त्या कोमात गेलेल्या मुलासाठी प्रार्थनाही केली. तेव्हा अल्लू अर्जुनच्या डोळ्यात आसवं दाटून आलेली लोकांनी पाहिली. अल्लू अर्जुनने मात्र या आलेल्या टिप्पणीमुळे त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात असल्याचं सांगितलं. चित्रपटगृह माझ्यासाठी एखाद्या मंदिरासारखं आहे. तिथे काही झालं तर मला दुःख होणार नाही का? मी परवानगीशिवाय चित्रपटगृहात गेलो होतो ही चुकीची माहिती आहे. तेलुगू लोकांचं नाव उंचावण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. राष्ट्रीय पातळीवरील प्रसार माध्यमांसमोर माझ्यावर असे खोटे आरोप केल्यामुळे मला खूप वाईट वाटतंय असं अल्लू अर्जुन म्हणाला. तसंच पुढे त्यानं त्याच्यावरील आरोपांचं खंडन करत असं सांगितलंय की मी रोड शो करण्यासाठी चित्रपटगृहात गेलो नव्हतो. पोलीस त्याला बाहेर प्रचंड गर्दी जमल्याचं बोलले म्हणून तो तात्काळ तिथून निघून गेल्याचं तो म्हणाला.
त्याला दुसऱ्या दिवशी कळालं की चित्रपटगृहात चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झालाय. त्यावर त्याने बन्नी वासूला फोन केला आणि सांगितलं की हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी झालेल्या श्री तेजाची भेट घे. मला देखील हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या मुलाची भेट घ्यायची होती. मात्र माझ्या वकिलांनी मला सांगितलं की या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि त्यामुळे कायद्यानं मला त्या मुलाला भेटता येणार नाही. पण मी दर तासाला श्री तेजाबद्दल माहिती घेतली. तो मुलगा आता बरा आहे. हे सांगताना अल्लू अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तर असं सगळं वॉर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि पुष्पा फेम अल्लू अर्जुन यांच्यात रंगलेलं आहे. आता यात नेमकी कुणाची भूमिका बरोबर आहे आणि कोण कुणावर कडी करत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी हे YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.